माझ्या मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पाण्यासंदर्भातल्या उपाययोजना या मागच्या सरकारने केला। देवेंद्रजींनी जलसंपदा मंत्री म्हणून मागच्या 2.5 वर्षामध्ये चांगलं लक्ष घातलं आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघातील बेबी कॅनॉल सारखा एक प्रकल्प ज्याची किंमत जवळपास 300 कोटी रुपये आहे, तो अंतिम टप्प्यामध्ये आहे। एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला। पुण्यामधून संपूर्ण शहरामधून हा खडकवासला कालवा जातो आणि त्या कालवा जर आपण भूमिगत केला तर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होणार होती आणि काही हजार कोटी रुपयाची म्हणजे जवळपास 12 ते 14 हजार कोटी रुपयाची जमीन ही वेगळ्या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार होती आणि त्या संदर्भातली मागणी ही सभागृहात झाल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मान्य देवेंद्रजींनी दिला। त्या प्रकल्पाला मान्यता दिली, 2200 कोटी रुपयाची तरतूद झाली, प्रत्यक्षामध्ये काम सुरू होतंय आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागल्यामुळे पुढच्या 2-3 वर्षांनंतर पाण्याची उपलब्धता ग्रामीण भागामध्ये सुद्धा राहील आणि शहर जे अतिक्रमित केलेलं शेतीचं पाणी आहे हे त्यांना पुढे परत देण्यामध्ये आपल्याला यश येईल। परंतु एवढं पुरेसं नाही, तर पुढच्या काळामध्ये मुळशी धरणाचं जे पाणी आहे ते या भागामध्ये देण्यासंदर्भातली आमची मागणी होती। त्या संदर्भामध्ये समिती झाली। माझी या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे की त्या समितीचा अहवाल तातडीनं मान्य करून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 7 ते 9 टीएमसी पाणी हे विपलतीच्या खोऱ्याकडून हे तुटीच्या खोऱ्याकडे वळवणं शक्य आहे। म्हणजे जे पाणी समुद्रामध्ये वाहून जातं ते या पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील भागामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि त्या संदर्भातली निर्णय शासनानं तातडीनं घ्यावा अशी या निमित्तानं माझी मागणी राहील। जानाई शिरसाई बंदनळीतून करावी आणि पुरंदर योजनेचा खुपटेवाडी फाटेची नवीन रचना करावी अशा प्रकारचा प्रकल्प मान्यतेच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्या संदर्भात सुद्धा तातडीने उपाययोजना कराव्यात अशा प्रकारची मागणी करत असताना शेतकऱ्यांचं सरकार आहे। मी शासनाचं विशेष आभार मानतो। वीज बिल माफ केलं, लाडकी बहीणसारखी योजना आणली आणि आता पुढची मागणी आमची सगळ्यांची निश्चितपणे राहणार आहे की पाण्याच्या बाबतीतली स्वयंपूर्णता शेतकऱ्यांची व्हावी म्हणून नदी जोड प्रकल्पातलं काम तातडीने सुरू करावं। विशेषतः कृष्णा भीमा स्थिरीकरण हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाच्या विचाराधीन गेले कित्येक वर्ष आहे। पाण्यासंदर्भातली केलेली गुंतवणूक आणि तिच्या प्रमाणात मिळणारा परतावा याचा हिशोब केला तर आता पाण्याच्या सगळ्याच प्रकल्पाला तातडीनं शासनानं हाती घेणं आवश्यक आहे। कर्ज पाहिजे तर कर्ज घ्यावं, आपल्या अर्थसंकल्पामधून तरतूद करावी, परंतु नदी जोड प्रकल्पाला तातडीनं सुरुवात करावी अशा प्रकारची मागणी या नवीन सरकारला मी आपल्या माध्यमातून करतो। पुणे